नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून काल 24 ऑगस्ट 2026 रोजी कर्जमाफीचा निधी वितरित केलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची पुढची यादी कोणत्या दिवशी येणार ही तारीख सुद्धा सांगलेली आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात थोडक्यात माहिती संपूर्ण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता येणाऱ्या यादीसाठी तुमचं नाव आहे का, यादीमध्ये तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला काय करायचंय, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी वाटपाचा दुसरा टप्पा हे राज्य सरकारने वितरित केलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि याचबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। याचबरोबर राज्याचे सहकार मंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातल्या 6,36,036 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपयाचा दुसरा टप्पा हे राज्य सरकारने वितरित केलेला आहे। आणि आतापर्यंत राज्यातल्या 12,58,243 शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 21,000 कोटीच्या जवळपास निधी राज्य सरकारने कर्जमाफीसाठी मंजूर केला होता। त्यापैकी 10,000 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे आणि अद्यापही 10 ते 11,000 कोटीचा निधी हे राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। याचबरोबर कर्जमाफीसाठी एकंदरीत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या यादीसाठी एकंदरीत 16,95,000 शेतकरी पात्र करण्यात आले होते। त्यापैकी 12 लाख शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे, 12-13 लाख शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे आणि केवायसी केलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे जमा करण्यात आलेले आहे। ही पहिली शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। दुसरी अशी अपडेट आहे की कर्जमाफीची पुढची यादी जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांची यादी ही पुढची येणार आहे आणि 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी ही आज किंवा उद्या, म्हणजे आज मंगळवार किंवा उद्या बुधवारी ही येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सहकार मंत्र्यांनी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीची येणारी यादी 6.5 लाख शेतकऱ्यांची येणार आहे। आता या 6.5 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांची नावे असणार ही थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या मधलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पासून ते 1 एप्रिल 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणार आहे। तुमचं कर्ज 2 लाखांपर्यंत असेल तर या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणार आहे। त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी ही राज्य सरकारने केलेली आहे। आणि अशा प्रकारे कर्जमाफीच्या पुढच्या यादीमध्ये शेतकऱ्यांची 6.5 लाख शेतकऱ्यांची आता निवड केली जाणार आहे, अशी माहिती आपल्याला सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत ज्या शेतकरी आता केवायसी करतील, केवायसी करत असलेल्या शेतकऱ्यांची एका कर्जमाफी होणार आहे। तसे पैसे सरकारच्या माध्यमातून, सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे ट्रान्सफर केले जाणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 3 प्रकारे ही कर्जमाफी योजना राबवली जात आहे। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या मधलं आहे त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा 1 ते 2 टप्पे होतील। त्यानंतर 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा म्हणजे ओटीएस योजनेअंतर्गतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि त्यानंतर रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, अशी माहिती सरकारने दिलेली होती। आणि त्या प्रकारे आतापर्यंत कर्जमाफीचे 2 टप्पे झालेले आहेत। कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 6 ते 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, त्यासाठी 6,000 कोटीचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वापरण्यात आला। आणि काल दुसऱ्या टप्प्यामध्ये 6,36,036 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 5,086 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे। आणि आतापर्यंत 12,58,243 शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांची कर्जमाफी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि एकंदरीतच काय, आतापर्यंत
कर्जमाफीसाठी जवळपास राज्य सरकारने सांगलेलं आहे की 12,58,243 शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे आणि एकूण राज्य सरकारने 56 लाख शेतकऱ्यांचा आकडा सांगलेला आहे. मग आता 56 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे आणि आता उर्वरित जे 43 लाख 44 लाख शेतकरी जे काही बाकी आहेत त्या शेतकऱ्यांची सुद्धा या संपूर्ण येणाऱ्या काही दिवसामध्ये ही पूर्णपणे कर्जमाफी होईल अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज किंवा उद्या कर्जमाफीची यादी येणार आहे आणि यादीकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावं. यादीमध्ये तुमचं नाव आल्यावर तुम्हाला केवायसी करायची आहे आणि केवायसी केल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही अशी माहिती देखील सुद्धा सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास तेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.